त्यांनी शिवबांना घडवलं अशा आई जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांनी परिवर्तन घडवलं ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील अभिवादन करतो। भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी जयकुमार रावलजी, अर्जुनराव खोटकरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खासदार प्रतापराव जाधव, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष चेनुभाऊ संचेती, आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी या कार्याकरता सातत्याने पाठपुरावा केला ते शशिकांतजी खेडेकर, मंचावर उपस्थित डॉक्टर संजीवभाऊ कुटे, डॉक्टर संजय रायमुनवार, आकाशभाऊ कुंकर, नगराध्यक्ष नाझीर काझी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौमाताई तायडे, नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, तुकारामजी कायंदे, द्रुपदराव सावळे, जालिंदरजी बुधवन, सीताताई महादेव, विनोदजी वाघ, डॉक्टर मांटे, प्रभाकरराव ताटे, भगवान मुंडे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मगाशी प्रतापराव म्हणाले की सहसा या ठिकाणी मुख्यमंत्री येत नाही। 2015 साली ज्यावेळेस मी या ठिकाणी कार्यक्रम स्वीकारला तेव्हा देखील प्रतापराव काही लोकांनी मला असं सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही गेला तर अनुभव असा आहे की कार्यक्रम तर चांगला होतो पण त्यानंतर मुख्यमंत्रीपदी तो व्यक्ती राहत नाही। मी त्यांना सांगितलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री झालो ते मुख्यमंत्री पद जर आई जिजाऊंच्या चरणी अर्पण करायचं असेल तर ते पहिले जाऊन मी अर्पण करेन आणि कुठल्याही परिस्थितीत त्या कार्यक्रमाला मी जाईन। आणि मला आनंद आहे की आज 2015 डिसेंबर आपण जो आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता आई जिजाऊंनी पुन्हा मलाच या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून बोलवून घेतलं आणि सांगितलं आई जिजाऊंची सेवा जो करेल आणि प्रामाणिकपणे करेल त्याला आई जिजाऊंचा आशीर्वाद निश्चितपणे देईल। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, पण या स्वराज्याचं बीजारोपण छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये आई जिजाऊंनी केलं। आपण जर तो काळ आठवला तर असा काळ होता की ज्यावेळी खऱ्या अर्थानं अनेक मोठे मोठे राजे, राजवाडे, अनेक सरदार हे मुघलांचे मांडलिक म्हणून काम करायला स्वीकारत होते। लढण्याची जी प्रेरणा असते ती प्रेरणा कमी झाली होती आणि मुघलांचे मनसबदार म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी मिरवत होते। अशावेळी आई जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की जी रयत आहे त्या रयतेच्या बाबतीत ज्या प्रकारचे अत्याचार, अनाचार, दुराचार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक लोक आता लढायला तयार नाही आहेत, पण शिवबा या जनतेला, या रयतेला या अत्याचारापासून, अनाचारापासून, दुराचारापासून सोडवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य आणलं पाहिजे आणि त्याकरता स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे। आणि आई जिजाऊंनी छत्रपती शिवबांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली। असं म्हणतात की आई जिजाऊ नसत्या तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजच पाहायला मिळाले नसते आणि म्हणून अशा आमच्या आई जिजाऊ की ज्यांनी छत्रपतींच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं ही ज्योत प्रज्वलित केली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला सोबत घेऊन 18 पगड जातीचे, 12 बलुतेदारीतले छोटे छोटे लोक की ज्यांच्याजवळ पैसा नव्हता, ज्यांच्याजवळ मान नव्हता, ज्यांच्याजवळ सन्मान नव्हता, पण त्यांच्या मनामध्ये एकच भावना होती की माझा राजा लढतोय देव, देश आणि धर्मासाठी, माझा राजा लढतोय सामान्य माणसासाठी, माझा राजा लढतोय हा न्याय देण्यासाठी। आणि म्हणून हे सगळे एकत्रितपणे मावळे त्यांच्यासोबत लढले। असा एक प्रसंग आहे की अफजल खानाने एकदा विचारलं की या ठिकाणी औरंगजेबांनी एकदा विचारलं की काय आहे या शिवाजी महाराजांमध्ये काय आहे की त्याचे मावळे हे थकत नाही, ते झुकत नाही, ते विकत नाही। त्यावेळेस
खऱ्या अर्थानं औरंगजेबाच्या त्यावेळी जे सेनापती होते त्यांनी त्याला सांगितलं की साहेब आपल्याकडे जे सैनिक आहेत हे पगारदार सैनिक आहेत, ते पगाराकरता लढतायत. ह्या सगळ्या सैनिकांना आपण 8-10 देशातनं आणलेलं आहे आणि त्या देशातनं आपल्या पोट पाण्याची सोय करण्याकरता हे आले आहेत. त्यामुळे यांच्याकरता कुठलं ध्येय नाहीये, यांच्याकरता केवळ रणांगणामध्ये लढणं आणि आपला पोट पाणी सांभाळणं हे ध्येय आहे. पण हे जे महाराजांचे मावळे आहेत ना, हे पगाराकरता लढत नाही, हे देव देश आणि धर्माकरता आपल्या महाराजांकरता लढतात. त्यामुळे उपाशी पोटी राहिले तरी देखील तेवढ्याच ताकदीनं लढतात आणि त्या ठिकाणी आपला पराजय करतात. आणि मला असं वाटतं की हे जे शास्त्र तेज सामान्य माणसामध्ये तयार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्यातूनच सुराज्य घडलं आणि देशामध्ये पहिल्यांदा पारतंत्र्यातनं आपल्या भारताला बाहेर काढण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालं. ते आमच्या आई जिजाऊंचा ची जन्मस्थळी असलेला हा संपूर्ण परिसर, राजवाडा असेल, इथले अनेक ऐतिहासिक अशा प्रकारच्या गोष्टी या सगळ्या परिसरामध्ये आहेत आणि साहजिकच त्याचं संवर्धन झालं पाहिजे या संदर्भात सगळ्यांची अतिशय मनापासून इच्छा होती. शेवटी जगभरातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, आई जिजाऊंना मानतात. कारण आई जिजाऊंचं जन्मस्थान पाहण्याकरता ते आल्यानंतर त्या ठिकाणची अवस्था पाहून त्यांना खऱ्या अर्थानं अनेक वेळा दुःख वाटतं आणि म्हणून ही अवस्था बदलली पाहिजे. त्या राजवाड्याचं, तिथल्या वेगवेगळ्या मंदिरांचं, तिथल्या वेगवेगळ्या जे काही तलाव आहेत, तिथले वेगवेगळे जे काही परिसर आहेत, या सगळ्याचा कायापालट झाला पाहिजे. आणि आलेल्या माणसाला आई जिजाऊंनी जी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना दिली तीच प्रेरणा या ठिकाणी मिळाली पाहिजे. या दृष्टीनं हा आराखडा आपण मंजूर केला आणि त्याकरता निधी उपलब्ध करून देऊन आपण त्याचं काम देखील सुरू केलं आहे. शशिकांतजी, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपण काळजी करू नका. दुसऱ्या टप्प्याचे पैसे देखील आम्ही तात्काळ देणार आहोत. आपल्या पहिल्या टप्प्याचे पैसे हे खर्ची पडायला आले की दुसऱ्या टप्प्याचे पैसे तयारच ठेवले आहेत. आपण चिंता करण्याचं कारण नाही आहे. आई जिजाऊंकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही पैसा आम्ही कमी पडू देणार नाही. जेवढे पैसे या विकास आराखड्याकरता लागतील ते सगळे पैसे हे वेळेत या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करू. पण हे काम कठीण आहे. याचं कारण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे काम चाललंय. आताच जयकुमारजींनी सांगितलं, आम्ही आता आमचे छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगडाचं काम सुरू केलं. 600 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला. पण ते काम करताना खूप अडचणी येतात. कारण ज्या दगडामध्ये आणि ज्या प्रकारामध्ये जुनं बांधकाम होतं त्यात कसुभरी बदल करता येत नाही. तोच दगड आणावा लागतो, तसंच काम करावं लागतं. त्याच्यामध्ये कुठेही फरक जाणवता येत नाही आणि म्हणून या कामाला थोडा वेळ लागतो. पण मला विश्वास आहे की हे काम निश्चितपणे आपण लवकरच पूर्ण करू आणि इथला संपूर्ण जो कायापालट आहे तो कायापालट आपण केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या निमित्ताने आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ देखील पडलेला आहे आणि खरोखर गेले 3-4 वर्ष सातत्याने ज्या प्रकारे पाण्याच्या सोबत, पावसाच्या सोबत आपला लपंडाव सुरू आहे, त्यातनं एक अतिशय काळजीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण राज्य सरकार सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं आहे. यापूर्वी दुष्काळ पडल्यानंतर साधारणपणे दुष्काळाची टीम ही एप्रिल-मे मध्ये यायची आणि मग जून-जुलैमध्ये दुष्काळाचं अनुदान मिळायचं. पण आपण दुष्काळ पडल्याबरोबर ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर केला, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टीम आणून त्यांचा दौरा केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,700 कोटी रुपये या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले आणि पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा देखील केला आणि लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल आणि त्यातला निश्चितपणे शेतकऱ्यांना दिलासा हा मिळेल. यासोबत विम्याचे पैसे देखील आम्ही देणार आहोत. केंद्र सरकारने आता चांगली योजना घोषित केली आहे की त्या योजनेमध्ये 600 रुपये थेट मदत केंद्र सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या सरकारनं सातत्याने केलं. आज आमचा कृषी पंपाचा बॅकलॉग असेल तो आपण दूर केला. आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धरणांची कामं आपण हातामध्ये घेतली, शेततळी तयार केली, विहिरी तयार केल्या, त्याला आपण मोटर पंप दिला आणि त्यातनं शेतीमध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे. खरं म्हणजे मगाशी बोलत असताना केळकर साहेबांनी काही लोकांच्या तुरीचे आणि चण्याचे पैसे राहिले तर सांगितलं, आपण काळजी करू नका, कोणीतरी चूक केली त्यामुळे हे अडचणीत आले आहेत. त्यामुळे ते एकूण एक शेतकऱ्याचे पैसे आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ आणि आम्ही तर आता ऑफलाईनचे पैसे देखील खात्यामध्ये टाकणार आहोत. त्याची देखील मान्यता आम्ही दिली आहे. तेव्हा आता ऑफलाईन वाल्यांना काही आपलं त्या ठिकाणी शेतमाल वापस घेऊन जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचे सगळे पैसे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी जे आमचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात
आपल्याला माहिती असेल की जुन्या सरकारच्या 15 वर्षामध्ये जवळजवळ जी आपण शेतमालाची खरेदी केली ती 15 वर्षातली शेतमालाची खरेदी 450 कोटी रुपयाची होती आणि आपली 3 वर्षातली खरेदी ही 8,500 कोटी रुपयाची आहे. म्हणजे 450 कोटी रुपये देणारे 15 वर्षात ते आणि 8,500 कोटी रुपये केवळ 3 वर्षात देणारे आपण, हा फरक आज लोकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आज कर्जमाफीच्या संदर्भात देखील खासदार साहेबांनी मुद्दा मांडला. हे खरं आहे की काही ठिकाणी ही अडचण तयार झाली आहे, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,44,000 शेतकऱ्यांच्या खात्यांना आपण मान्यता देऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्याकरता दिलाय आणि काही शेतकरी अजूनही सुटले आहेत. आम्हाला संजीव भाऊंनी मागे सांगितलं की 2-3 प्रकारचे शेतकरी जे आहेत ते सुटले आहेत आणि चेनू भाऊंनी एक त्यांच्या मतदारसंघातली देखील मोठी यादी माझ्याकडे दिली आहे. मी त्यांना खासदार साहेब आपल्याला संजीव भाऊ सगळ्यांना सांगतो की आम्ही जोपर्यंत शेवटचा शेतकरी आणि त्याच्या खात्यात पैसे जात नाही तोपर्यंत आम्ही योजना बंद करणार नाही आहे. या योजनेमध्ये सातत्याने आम्ही परिवर्तन करतोय. पहिल्यांदा आपण कुटुंबाचा त्या ठिकाणी धरला होता, मग आपल्या लक्षात आलं की कुटुंब जर धरलं तर काही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अडचण होते. मग आपण नवऱ्याचं खातं वेगळं पत्नीचं खातं वेगळं अशी 2 खाती त्या ठिकाणी केली आणि त्यांना देखील 1.5 लाखाचा त्या ठिकाणी कर्जमुक्तीच्या संदर्भातले पैसे आपण दिले आणि जवळजवळ 8 लाख असे नवीन लाभार्थी आपण घेतले आणि त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे जमा केले. पण हे खरं आहे काही बँका आणि विशेषतः काही राष्ट्रीयकृत बँका याच्यामध्ये अडचणी तयार करण्याचं काम करतात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या बँकांमध्ये शांतपणे, म्हणजे आपल्याला जाऊन किती दंगा करायचा नाही आहे, पण शांतपणे त्यांना आपण सरकारची योजना काय आहे आणि त्यांनी कशा प्रकारे ती पाळली पाहिजे आणि नाही पाळली तर काय होऊ शकतं, शांतपणे पण नाही पाळली तर काय होऊ शकतं हे त्यांना अतिशय लोकशाही पद्धतीनं आणि गांधीजींनी सांगितलेल्या पद्धतीनं हे त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तरी जर गेलेले पैसे शेतकऱ्याच्या खात्यात ते जमा करत नसतील तर मग उरलेलं माझ्यावर सोडा, माझ्याकडे फक्त त्यांची तक्रार द्या, मग त्यांचं काय करायचं ते मी उचित प्रमाणात त्या ठिकाणी बघतो. आज खरं तर अनेक बाबी या ठिकाणी मांडण्यात आल्या. खडकपूर्णा प्रकल्पातील दर्जेदार पुनर्वसनाचा प्रस्ताव आता आमच्याकडे आलाय आणि तो देखील आपण निश्चितपणे त्याला मान्यता देतोय. धोत्रा नंदईच्या डाव्या कालव्याच्या संदर्भात एसएलटीएसीने काही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले होते, पण ते ऑब्जेक्शन देखील आपण निश्चितपणे आता दूर करण्याचा प्रयत्न करू. आपण मंठाच्या 92 गावांच्या ग्रीड पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडलाय. मी स्वतः आपली आणि पाणी पुरवठा मंत्र्यांची बैठक त्या ठिकाणी घडवून आणली आणि आपण यातनं असा मार्ग निश्चितपणे काढू की कोणालाही पाण्याकरता भांडण्याची आवश्यकता पडू नये, ज्याचं पाणी त्याला मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यातनं काय मार्ग काढता येईल हे निश्चितपणे आपण येत्या काळामध्ये आपण बघू. आमच्या खासदार साहेबांनी नदीजोड प्रकल्पाचा अतिशय उत्तम मुद्दा या ठिकाणी मांडलाय आणि खरोखर आमच्या गडकरी साहेबांनी नदीजोडचा कार्यक्रम हा अत्यंत वेगाने हातामध्ये घेतलाय आणि त्यातनं ज्या ठिकाणी ज्या खोऱ्यांमध्ये जास्त पाणी आहे ते तुटीच्या खोऱ्यांमध्ये आणण्याचं काम आपण करतोय. परवाच देशामधला पहिला जल आराखडा हा महाराष्ट्राने मंजूर केला आणि त्या एकात्मिक जल आराखड्यामध्ये त्याचं तत्वच आम्ही हे घेतलेलं आहे की ज्या खोऱ्यांमध्ये जास्त पाणी आहे त्या खोऱ्यातलं पाणी हे तुटीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी चाललेला आहे. खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत, पण मला पुढे देखील जायचं आहे, त्यामुळे मी फार काळ बोलणार नाही. पण एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही सत्तेवर आलो. त्यामुळे जनतेकरता उत्तरदायी अशा प्रकारचे सरकार आहे. रयतेचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न आमचा आहे. अनेक गोष्टी आमच्या हातून झाल्या आहेत, काही गोष्टी झाल्या देखील नसतील तर त्या गोष्टी भविष्यात करण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण एक गोष्ट निश्चित सांगतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आई जिजाऊंच्या साक्षीनं सांगतो, आम्ही एखादं काम कमी करू पण कधी बैमान होणार नाही. ज्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिलाय त्या जनतेच्या प्रती आम्ही नेहमीच या ठिकाणी उत्तरदायी राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.